Hello, my dear students. Once again, I welcome you all here. Quick Learn with Yogesh. See, today we are going to deal with a Time to Believe poems workshop. So, you will see in your book there is a workshop and some questions are here. I'm going to give you answers of the all questions here. First question is see, rearrange the letters to make meaningful words occurring in the poem. Here, some words are from our poem. We have to make it meaningful. We have to rearrange it again. So you can see here, 8 words are here. The second question is write words from the poem that describes the following. So sky. So we have to write collocations of these words. Collocations means संबंधित शब्द. बघा स्कायच्या आसपास आलेला जो शब्द आहे तो आपल्याला इथे लिहायचा आहे. हार्टच्या आलेला जो शब्द आहे तो आपल्याला लिहायचा आहे. हँडच्या आसपास जो शब्द आलेला आहे तो इथे लिहायचा आहे. त्यानंतर बिगिनिंगच्या आसपास आलेला शब्द आहे त्याला संबंधित शब्द म्हणतात किंवा क्वेश्चन या प्रकारे सोडवायचा. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन से व्हाय. वी हॅव टू गिव्ह हिअर रिझन्स व्हाय है ना. द स्काय हॅज अ मॅजिकल क्वालिटी. व्हाय द स्काय हॅज अ magical quality, so we have to answer it. Then even an aging hand has beauty, then we should believe that we are strong and courageous. Then next question, see here, make a list of any 6 things that the poet wants us to accept as true. We know we have already learned this poem and the poet said about many things that we should accept in our life ॲज अ ट्रू. खऱ्या रीतीने आपण त्या ॲक्सेप्टच केल्या पाहिजे असं त्याला वाटतं आणि त्यांनी ते तिथे सांगितलेलं आहे. आपण ती पोएम बघितली तर आपल्याला 6 गोष्टी इथे लिहायच्या आहे. तर त्या बघा. आता बघा पुढचा क्वेश्चन काय इथे, फाइंड फ्रॉम द पोएम पॉझिटिव्ह क्वालिटीज टू फिल अप द वेब. सो हिअर वी हॅव टू राईट 4 पॉझिटिव्ह क्वालिटीज फ्रॉम द पोएम. ओके. वेब चार्ट हा जो आहे हा आपल्याला 4 क्वालिटीज पॉझिटिव्ह क्वालिटी इथं लिहायच्या आहे आणि तो पूर्ण करायचा. त्यानंतर बघा पुढे काय, फाइंड फ्रॉम द पोएम 3 अदर एक्झाम्पल्स ऑफ एपिग्राम. सो एपिग्राम म्हणजे काय मित्रांनो, हा एक फिगर्स ऑफ स्पीच आहे. अलंकार असतात वेगवेगळे, मेटाफर, पर्सॉनिफिकेशन, सिमिली, दीज आर काइंड्स ऑफ फिगर्स ऑफ स्पीच. आता एपिग्राम फिगर्स ऑफ स्पीचचे आपल्याला इथं 3 एक्झाम्पल द्यायचे. ओके. त्यानंतर बघा ऑलरेडी मी इथं ॲन्सर्स लिहून दिलेलं आहे तर तुम्ही ते नोट डाऊन करू शकता. बघा, रिअरेंज द लेटर्स टू मेक मिनिंगफुल वर्ड्स ऑकरिंग इन द पोएम. सो फर्स्ट क्वेश्चन वॉज दिस वॉज आवर फर्स्ट क्वेश्चन. ओके. सो क्लिअर मिस हा जो शब्द आहे त्याच्यापासून काय शब्द तयार झाला आहे, मिरॅकल्स. रिअरेंज करायचा होता शब्द, त्यापासून आपण काय बनवलं इथं, मिरॅकल्स. त्यानंतर बघा दुसरा वर्ड आहे तो त्याच्यापासून विजडम तयार झाला. त्यानंतर तिसरा वर्डपासून करेज. त्यानंतर चौथ्यापासून सरप्राइजेस. त्यानंतर 5वा जो आहे त्यानंतर ब्युटी, मग ड्रीम्स, देन व्हॅल्यू आणि वंडर. अशा प्रकारे ह्या प्रश्नाचे उत्तरं आहेत. त्यानंतर बघा पुढचं क्वेश्चन काय होता, राईट वर्ड्स फ्रॉम द पोएम दॅट डिस्क्राइब्स द फॉलोइंग. तर स्कायच्या रिलेटेड कोणता शब्द होता, स्काय, स्टारडस्ट. स्काय बघा आपण बघितलं होतं पोएममध्ये, स्टारडस्ट मीन्स इट हॅज अ मॅजिकल क्वालिटी. स्काय हॅज अ मॅजिकल क्वालिटी. देन हार्ट, नर्चरिंग हार्ट बघा. त्यानंतर हँड, एजिंग हँड. बिगिनिंग, न्यू बिगिनिंग. देन सरप्राइजेस, वंडरफुल सरप्राइजेस. सी द नेक्स्ट क्वेश्चन इज से व्हाय द स्काय हॅज अ मॅजिकल क्वालिटी. सो बघा त्याचं उत्तर मी इथं लिहून दिलं, तुम्ही लिहून घेऊ शकता. बिकॉज अवर इमॅजिनेशन finds angels dancing among the clouds and we come to experience the wisdom of the man on the moon. Even an aging hand has beauty. बघा, because it can teach us how to love. Third question, we should believe that we are strong and courageous. त्याचं उत्तर आहे बघा, we should believe that we are strong and courageous so that we can recover after we have undergone a shock or disaster and return to our normal lives again. Okay, so these are answers of these 3 questions. Then see the next question is make a list of any 6 things that the poet wants us to accept as a true. So here you can see these 6 are things that poet wants to accept as true. बघा पहिलं काय, that every day is a new beginning. Second is that miracles do happen. Third is that dreams come true. Fourth is that there are angels dancing among the clouds. Fifth is that the sky has a magical quality. Then sixth is that the man in the moon is wise. Fourth question was find from the poem positive qualities to fill up the web. See, this is web. I have written here all the positive qualities. करेज म्हणजे धाडस, होप म्हणजे आशा, स्ट्रेंथ म्हणजे ताकद किंवा शक्ती, पॉवर,
त्यानंतर फेथ म्हणजे विश्वास. ओके. And last question C. Find from the poem 3 other examples of epigram. So these are epigram figures of speech example. First is to believe is to find the strength and courage that lies within us. Second is to believe is to know we are never alone, that life is a gift. And third is to believe is to know that wonderful surprises are just waiting to happen. I will teach you what are the figures of speeches in English language. So that time I will explain you all figures of speech. एपिग्राम म्हणजे काय आपण त्या लेक्चरमध्ये बघू. आता हे एपिग्रामचे 3 एक्झाम्पल्स आहे ते तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. ओके. दिस वॉज युअर इंग्लिश वर्कशॉप ऑफ अ टाइम टू बिलीव्ह पोएम. थँक्यू सो मच.